नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघूया। अतिशय टेस्टी होतो व अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर बघूया। त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतले आहे। याचे लालबुंद गाजर आपल्याला घ्यायचे आहे। याचे दोन्ही साइडचे भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहे। गाजराला जी अशी छोटी छोटी मुळं असतात ती आपल्याला साल काढण्याची आणि अशी सोलून घ्यायची आहे। तर याप्रमाणे आपण सर्व गाजर असे कट करून घेऊया। इथे मी हे सर्व गाजर कट करून असे किसून घेतले आहे। हे आपल्याला खूप जाड किसायचे नाही आहे व अगदी बारीक देखील नाही, मध्यम आकारात हे किसून घ्यायचे आहे। आता मी इथे जाड कढई वापरली आहे व त्यात घातले आहे साजूक तूप। मी साधारण 3 ते 4 चमचे साजूक तूप घातले आहे। यात हे गाजर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। 7-8 मिनिटे साधारण ही गाजर आपल्याला यात परतून घ्यायचे आहे किंवा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेऊया व त्याचा अतिशय छान सुवास येतो। त्यावेळेस समजावे की आपले गाजर छान परतले गेले आहे। असे व्यवस्थित परतून घेतल्यामुळे हे गाजर शिजले देखील छान जातात व आता हे बघू शकता याचा रंग देखील बदलला आहे। हे गाजर अतिशय छान परतले गेले आहे। आता इथे आपल्याला यात दूध घालून घ्यायचे आहे। तर त्याकरता मी इथे म्हशीचे दूध वापरले आहे व ते 1 लिटर दूध मी इथे गरम करून घेतले होते व ते यात घालून घेऊया। तर यात जी काही साय असते ती देखील मी यात वापरली आहे। यामुळे गाजरच्या हलव्याला टेक्स्चर खूप छान येते। आता आपल्याला हे गाजर या दुधाबरोबर व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे। आता याला छान उकळी आली आहे व हे दूध देखील थोडेसे आटत चालले आहे। थोडे थोडे करून असे आपल्याला आटवून घ्यायचे आहे। आत्ता जरी गाजरचा रंग असा दिसत असेल तरी देखील आपण नंतर जेव्हा साखर वापरणार आहोत त्यावेळेस रंग पुन्हा त्याचा बदलतो। तर आता इथे बघू शकता इथले दूध जवळपास सर्व आटले गेले आहे। याप्रमाणे आपल्याला हे गाजर शिजून घ्यायचे आहे। आता यात आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। तर इथे मी काजू, बदाम, अगदी थोडेसे पिस्ते घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट इथे घालू शकता व थोडेसे ड्रायफ्रूट्स मी नंतर घालण्यासाठी ठेवले आहे। आता हे मिनिटभर आपण परतून घेऊया व आता यात आपण साखर घालून घेणार आहोत। तर साधारण 1 किलो गाजराकरता मी इथे 1 वाटी साखर वापरली आहे। आपली जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीने 1 वाटी मी साखर घेतली आहे। आता ही साखर देखील यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता साखर घातल्यावर हे मिश्रण पुन्हा थोडेसे पातळ होईल। ते आपल्याला आता व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे। आता हा हलवा आपल्याला थोडासा घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता त्याचा रंग देखील पुन्हा थोडासा बदलायला सुरुवात झाली आहे। खूप छान रंग येतो हलव्याला, तुम्ही बघू शकता। तर इथे मी आता थोडेसे अजून 1 ते 2 चमचे तूप पुन्हा घालून घेणार आहे। यामुळे हलव्याला चकाकी छान येते व टेस्ट देखील अतिशय छान लागते। इथे आपण खवा किंवा दुसरे अजून काहीही वापरणार नाहीये तरी देखील हलव्याचे टेक्स्चर खूप छान येते, कारण आपण इथे दुधाची साय वापरली आहे। त्यामुळे अतिशय टेस्टी हा हलवा होतो। तर तुम्ही या पद्धतीने हा हलवा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आपण या पद्धतीने आता हा सर्व करून घेऊया।
तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा हलवा तयार झाला आहे। यावर घालूया थोडेसे ड्रायफ्रूट। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की हा हलवा ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।